संसार समंदे संसार समुंदे तार गोबिंदे संसार समुंदे तार गोबिंदे तार ले बाप बीठला तार ले बाप बीठला तार ले बाप बीठला संसार समंदे तार गुंदे संसार समंदे तार गोबिंदे तार ले बाप बीठला तार ले बाप बीठला तार ले बाप बीठला लोभ लहर अतनी जर बाजे लोभ लहर अतनी जर बाजे काया डूबे केसबा काया डूबे केसबा काया डूबे केसबा संसार समंदे तार गोबिंदे संसार समंदे तार गोबिंदे तार ले बाप बीठला तार ले बाप बीठला तार ले बाप बीठला अनल बेड़ा हाँ फेर न सकूं अनल बेड़ा हाँ फेर न सकूं तेरा पार न पाया बीठला तेरा पार न पाया बीठला पार न पाया बीठला संसार समंदे तार गोबिंदे संसार समंदे तार गोबिंदे तार ले बाप बीठला तार ले बाप बीठला तार ले बाप बीठला हो दया संग मैल ओ तू हो दया संग मैल ओ तू मोको पार उतारे केसबा मोको पार उतारे केसबा पार उतारे केसबा संसार समंदे तार गोबिंदे संसार समंदे तार गोबिंदे तार ले बाप बीठला तार ले बाप बीठला तार ले बाप बीठला नामा कहे हाँ तर भन जानू नामा कहे हाँ तर भी न जानू मोको बाह दे बीठला मोको बाह दे बीठला मोको बाह दे मोको बाह दे बीठला बाह दे बीठला मोको बाह दे बीठला मोको बाह दे बीठला मोको बाह दे बीठला संसार समंदे तार गोबिंदे संसार समंदे तार गोबिंदे तार ले बाप बीठला तार ले बाप बीठला तार ले बाप बीठला तार ले बाप बीठला तार ले बाप बीठला
श्रीराम जय राम मनमोहना, 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 श्रीराम जय राम मनमोहना. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, गोपाल कृष्ण भगवान की जय. या समुद्रमंथनामध्ये राहुनी जे शाठ्य केलं त्यामुळे त्याला ग्रह बनवलं गेलं. ब्रह्मदेवानी सांगितलं हीच तुला शिक्षा आहे. आणि त्याच्या मनामध्ये राग आला, कारण सूर्य आणि चंद्राने आपलं बिंग फोडलं. आणि म्हणून तो दर पौर्णिमा आणि अमावस्या यांना चंद्र आणि सूर्यांना त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न करतो आणि ग्रहण लावण्याचा प्रयत्न करतो. त्याकरता आपण सुरुवातीला जे पाहिलं त्याप्रमाणे भगवंतानी मध्ये सुदर्शन चक्र ठेवलं आहे. ज्या सुदर्शन चक्रामुळे राहू एका विशिष्ट अंतराच्या पलीकडे पुढे जाऊ शकत नाही. आणि पुन्हा गंमत कशी आहे बघा, त्या सुदर्शन चक्राला पण एक गती आहे. आणि त्या गतीमुळे कधी खंडग्रास कधी खग्रास अशी ग्रहणं लागतात. आणि त्या ग्रहणांचं एक विशेषता त्यांनी या निमित्ताने इथे प्रकट केली आहे. भगवंतानी आपलं कार्य पूर्ण केलं. इतक्या सर्व अंगांनी वास्तविक पाहतात त्यांनीच समुद्र मंथन केलं. तेच स्वतः कूर्म झाले, त्यांनीच मंदाराचल आणला, तेच मंदाराचलावर बसले, त्या मंदाराचलाला स्थिर केलं, त्यांनीच वासुकीची दोरी बनवली, त्याच वासुकीला त्यांनी सारखं त्या दोरीच्या साह्याने घुसळून त्याला आपल्या नियंत्रणामध्ये ठेवून त्या समुद्राच्या मंथनामधून जे जे निघालं ते योग्य प्रकारे सर्वांना दिलं. देवतांचा हेतू पूर्ण करून दिला आणि कोणत्याही कारणाशिवाय भगवान निघून गेले. इथे वर्णन करताना भागवतकार असं म्हणतात की भगवंतानी एकदा भक्ताचं कल्याण करायचं ठरवलं की भक्ताला फिकीर करण्याचं कारण काय आहे. भक्तांनी विचार करण्याचं कारण नाही, त्याला चिंतेत पडण्याचं कारण नाही, हे सर्व कसं घडेल याचा विचार पण करण्याचं कारण नाही. म्हणून कबीरसुद्धा म्हणतात की हमन है इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या, रहे आज़ाद या जग में हमन को बेकरारी क्या. कबीरा इश्क का मारा, दुई को दूर कर दिल से, जो चलना राह नाजुक है, हमन सर बोझ भारी क्या. असेल आमच्या डोक्यावरती संचिताचं गाठोडं पुष्कळ मोठं असेल, पण असलं तरीसुद्धा हमन है इश्क मस्ताना, आम्हाला भगवंताच्या विषयीचं इतकं प्रेम आहे की त्या प्रेमामुळे आम्हाला ह्या सगळ्या जो चलना राह नाजूक आहे, हमन सर बोझ भारी क्या, जाणारा मार्गसुद्धा अवघड आहे आणि जो क्रमित करतो आहोत आम्ही मार्ग, त्या मार्गावरती आमच्या डोक्यावर ओझं पण पुष्कळ आहे. दोन्ही असलं तरी आम्हाला भय नाही. इथे भगवंतानी या ठिकाणी हा या सर्वांच्या करता जो एक मोठा लाभ करून दिला आणि एक निष्काम कर्मयोगाचं भक्ताच्या दृष्टीने उदाहरण घालून दिलं. आपलं कर्म केलं, विषय संपला, निघून गेले, संपला. त्याच्यापुढे देवतांनी काय केलं आणि दैत्यांनी काय केलं यामध्ये भगवंत पडत नाहीत. भगवंत बाजूला झाले. काही काळ गेला आणि काही काळानंतर आता विषय जर पुढे न्यायचाच तर अगदी थोडक्यात नेते, कारण नाहीतर आपल्याला आणखीन विषय पुष्कळ पुढे आहे. आता दैत्यांना अमृत मिळालं नाही म्हटल्याबरोबर आलंच ना भांडण, युद्ध सुरू झालं ना. या युद्धामध्ये इंद्र आणि बली दोन्ही बाजूचे ह्या सर्वांचा इतका जबरदस्त संग्राम झालेला आहे की त्यामध्ये
शेवटी ब्रह्मदेवाला पडावं लागलं. आपण त्याच्या फार बारकाव्यात जात नाही आहे. ब्रह्मदेव त्याच्यामध्ये पडले आणि ते म्हणाले की अहो देवतांनो, तुमचं इप्सित साध्य झालेलं आहे. दैत्यांच्या बाजूनी राक्षस आले, दैत्यांच्या बाजूनी दानव आले. त्यांच्याबरोबर युद्ध करण्याकरता एकापेक्षा एक श्रेष्ठ असे बलीचे सहाय्यक आले. या सर्वांना इंद्रानी त्याच्या पराक्रमाने आणि त्याच्या बलाने सर्वांचा नाश केला, सर्वांना नेस्तनाबूत केलं. आणि जेव्हा ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं की दैत्यांचा अपार संहार होतो आहे, इतके दैत्य नष्ट होत आहेत, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यावेळी ते म्हणाले की अहो आता पुष्कळ झालं. इंद्राला म्हणाले आता तुमच्या बाजूने युद्ध थांबवा. आणि दैत्यांना म्हणाले ह्या बलीला इंद्रानी त्यांनी बेशुद्ध व्हावं, त्याची संपूर्ण शुद्ध हरपलेल्या अशा अवस्थेमध्ये त्या रणांगणामध्ये पडून राहावं, हे बरोबर नाही. तर दैत्यानं त्याला उचला आणि त्याला आपल्या अंतःपुरामध्ये घेऊन जा, हे युद्ध आता थांबवा. आणि अशा प्रकारे त्यांनी आपली या देवसेनेला सूचना दिली. दैत्याच्या लोकांनी त्यांना जाळायचा प्रयत्न केला, निरनिराळ्या माया निर्माण केल्या. आणि मग या सर्वाचा जो शेवट आहे तो भयंकर कठीण व्हावा अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर ब्रह्मदेवानी तो विषय संपवला. आणि भगवंत जे आहेत ते गरुडावर बसून जे निघून गेले, त्यांनी ह्या दोघांनाही दर्शन दिलं, बळीलाही दर्शन दिलं आणि इंद्रालाही दर्शन दिलं. आणि भगवंतांनी सांगितलं बाकीच्यांच्या वधाचा विषय आपण घ्यायला नको, पुष्कळ मोठा विषय आहे, आपण फक्त भगवंतांनी केलेले वध सांगून विषय संपवूया. तरीसुद्धा ब्रह्मदेवाच्या सांगण्यामधनं फारसा काही दैत्य आणि देवसेनेमध्ये फरक पडला नाही. युद्ध तसंच पुढे चालू राहिलं. भगवंत जे गरुडावरती आले आणि त्यांनी सर्वांना दर्शन दिलं आणि ते त्यांच्या मूळ रूपामध्ये प्रकट झाले, त्यावेळी त्यांनी माली आणि सुमाली नावाच्या 2 दैत्यांची मस्तकं उडवली आणि त्यांचा वध केला. आणि त्याचबरोबर माल्यवानाचाही वध केला. आणि या दोघांचाही म्हणजे या तिघांचाही वध त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने केला. आता युद्धाची इतिश्री झालेली आहे, आता त्यांची समाप्ती झाली असं वर्णन करून आता शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिता, आता देवांना सुद्धा भगवंताच्या कृपेने पुन्हा उमेद प्राप्त झाली आहे. असा ऐश्वर्यशाली इंद्र जो आहे तो बलीशी युद्ध करताना आपल्या वज्रांनी करत राहिला. या दोघांनीही आपल्या आपल्या बाजूनी एकमेकांची निर्भत्सना केली. इंद्राने बलीवरती अनेक प्रकारचे प्रहार केले. हे सगळं झालेलं असतानासुद्धा म्हणाले, हे राजा परीक्षिता, जर कुणाच्या मनामध्ये असंतुलनाचा भाग आला असेल तर तो इंद्राच्या आला, बलीच्या नाही. इंद्र बलीचा अपमान करून बोलू लागला. इंद्र थोडासा आपल्या मूळ भूमिकेपासून आचारापासून इकडे तिकडे ढळला, पण म्हणाले बलीचा जो आचार होता तो अत्यंत स्थिर होता. आणि त्यामुळे ह्या आचाराचं मला विशेष वाटतो. आणि म्हणाले, जे बलीनी इंद्राला ऐकवलं की अरे इंद्रा, तुम्ही कोणत्या ना कोणत्या तरी हेतूने राज्य मिळवता आणि त्या हेतूला पूर्ण करण्याकरता तुम्ही दुसऱ्याचा छळ करता. म्हणाले, मी असं समजत नाही. मी असं समजतो की काल हाच सगळ्यांचं नियंत्रण करणारा आहे. कालाच्या हातामध्येच यश आहे, अपयश आहे, संघर्ष आहे, शांती आहे. तो सर्व काळ आम्हाला यश देईल असं नाही आहे, तो सर्व काळ आम्हाला शांती देईल असं नाही आहे. आणि त्यामुळे कधी यशाचे धनी आहोत, कधी अपयशाचे धनी आहोत. हे दोन्ही म्हणाले मी समान भावाने स्वीकार केलं आहे, पण इंद्रा ते तू केलेलं नाही आहेस, ते तुला जमत नाही. तुझ्या अंतःकरणामधला हा स्वार्थी विचार संपत नाही आणि म्हणून तू माझे शब्दांनी प्रहार करून अपमान करतोस. आणि त्या अपमानांमुळे तुला असं वाटत असेल की मी खचून जाईन किंवा मला क्रोध येईल. तर म्हणाले, मला दोन्ही होत नाही, कारण ह्या गोष्टी माझ्यापर्यंत येऊन पोचत नाहीत, या गोष्टी मला स्पर्शत नाहीत. आणि त्यामुळे म्हणाले, इंद्रा, तू तुझ्या मार्गाने निघून जा. काळाची अनुकूलता जेव्हा मला मिळेल त्यावेळी मी जयाचा धनी असेन.
आज तुला काळाची अनुकूलता आहे, आज तू जयाचा धनी आहेस, हे जय घेऊन तू तुझ्या ठिकाणी निघून जा. आता हे सगळं मोहिनी रूप यांच्याकरता केलेला भगवंतानी एवढा समुद्रमंथनाचा खटाटोप हे सगळं भगवान शंकर पाहत होते. भगवान शंकरांनी विष्णूंची स्तुती केली आणि ते म्हणाले की भगवंता, तुमच्या अनेक लीला, अनेक अवतार मी पाहिलेले आहेत, पण म्हणाले हा आपला जो स्त्री अवतार आहे तो मात्र म्हणाले विलक्षण आहे, वेगळा आहे, तो काही मी पाहिलेला नाही आहे. म्हणाले आपण मोहिनी होऊन देवतांना अमृत पाजलं आणि म्हणाले दैत्यांना मात्र योग्य त्या शासनामध्ये ठेवलं, कारण त्यांची प्रवृत्ती बघता त्यांना अमृताचा लाभ व्हावा हे केव्हाही इष्ट नाही. आणि ही भूमिका तुमच्या ठिकाणी देव आणि दैत्य यांच्यामध्ये भेद म्हणून नाही, फक्त विश्वाचं कल्याण, फक्त समष्टीचं कल्याण एवढाच विषय आहे, याच्यापेक्षा अन्य विषय आपल्या ठिकाणी नाही. आणि म्हणून म्हणाले मला त्या रूपाने मोहिनी घातली आहे. माझी अशी इच्छा आहे की ते मोहिनी रूप भगवंता मला बघायला मिळावं. भगवंत हसले, म्हणाले शंकरा, कशाची अपेक्षा करतात त्या मोहिनी रूपाची? ते काही रूप सात्विक होतं? म्हणाले असं रूप तुम्हाला बघायची इच्छा का बरं निर्माण झाली? आपण हे पाहू इच्छिता? मलाच आश्चर्य वाटतं आहे म्हणाले. आणि हे आपल्याला आवडणारं रूप नाही आहे. ठीक आहे म्हणाले. आणि दोघे बोलत होते. बोलता बोलता भगवान अंतर्धान पावले. भगवान शंकर, पार्वती आणि कैलासावरचे त्यांचे अनेक गण त्यांच्याबरोबर आहेत. ती सर्व मंडळी ह्या ठिकाणी कुठे गेले भगवंत म्हणून सर्व बाजूनी पाहू लागली. तो त्यांना असं दिसलं की एक अत्यंत देखणी अशी स्त्री हातामध्ये चेंडू घेऊन फिरते आहे आणि धावते आहे. भगवंतांनी पाहिलं, म्हणजे भगवान शंकरांनी पाहिलं आणि भगवंत त्यांच्याकरता वेगवेगळ्या क्रीडा करू लागले, हिंडू लागले, फिरू लागले, त्यांच्या अवतीभोवती फिरू लागले. हळूहळू भगवान शंकर या मायेने मोहित झाले आहेत हे भगवंताच्या लक्षात आलं आणि ते शंकराच्या अत्यंत निकट गेले. निकट गेल्याबरोबर भगवान शंकरांनी त्यांना जे आलिंगन दिलं होतं त्या आलिंगनातून जेव्हा ती मोहिनी सुटून बाहेर गेली त्या क्षणी भगवान शंकर हे स्थिर झाले. आणि भगवंताच्या लक्षात आलं की भगवान शंकरांना जो मायेचा प्रभाव दाखवायचा होता तो दाखवून झालेला आहे. भगवंतानी मायारूप टाकून दिलं आणि भगवंत आपल्या मूळ रूपात प्रकट झाले. आणि त्या क्षणी म्हणाले, सगळी मोठी माणसं नेहमीच मोठेपणाने वागतात. ते म्हणाले की माझ्यावरती आपण एवढं मी मोहिनीचं रूप धारण करून एवढ्या माझ्या मायेचं जाल मी पसरलं आहे, तरी त्या मायाजालामध्ये भगवान शंकरा आपण अडकला नाहीत. आणि म्हणाले तुम्ही सही सलामत बाहेर पडलात. म्हणाले आपण असेच आहात, आपण कधीच माझ्या मायेच्या जालात अडकणार नाही. पार्वती आणि भगवान शंकर कैलास पर्वतावरती निघून गेले आणि तिथे निघून गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी राहणारी त्यांची अन्य गण आणि इतर मंडळी या सगळ्यांनी विचारलं काय झालं, कुठे गेलात, कसं घडलं. तर त्यांनी सांगितलं असं असं मला मोहिनी रूप बघायचं होतं भगवंताचं आणि ते रूप पाहण्याकरता मी गेलो होतो, माझी ती इच्छा होती. आणि म्हणाले मी मोहिनी रूप पाहिलं नाही. त्यांनी असं वर्णन केलं आहे, मी सर्व कलांचा स्वामी असूनसुद्धा, मी सर्व तंत्र स्वतंत्र असूनसुद्धा मी त्या मायेपुढे हरलो, मी त्या मायेच्या कह्यात आलो. म्हणाले माझी जर ही स्थिती आहे भगवंताच्या मायेपुढे तर सर्वसामान्य माणसाची काय स्थिती आहे? दिसला पदार्थ खावासा वाटतो, आलेला सिनेमा पाहावासा वाटतो, बाजारातलं नवीन पातळ विकत घ्यावंसं वाटतं, दिसेल त्या ठिकाणी जाऊन फिरावंसं वाटतं. म्हणाले मनुष्याला ही सगळी आकर्षणं निर्माण झाली, भगवंता तुझी माया आहे, त्याच्या हृदयामध्ये तू राहतोस. म्हणाले ही त्या मायेचं निवारण करणं फार अवघड आहे म्हणाले. आणि मी तुला प्रामाणिकपणे सांगतो, त्यांनी आपल्या लोकांना सांगितलं की म्हणाले मी प्रामाणिकपणे सांगतो की भगवंतानी मला त्याच्या मायेने जिंकलं. आणि हा इथे समुद्रमंथनाच्या आख्यानाचा शेवट झाला. राम कृष्ण गोविंदा कृष्ण राम गोविंदा राम कृष्ण गोविंदा कृष्ण राम गोविंदा राम कृष्ण गोविंदा कृष्ण
राम गोविंदा रामा श्याम मुकुंद मुरारी कृष्णा केशव गोविंदा रामा श्याम मुकुंद मुरारी कृष्णा केशव गोविंदा रामा कृष्णा गोविंदा कृष्णा राम गोविंदा रामा कृष्णा गोविंदा कृष्णा राम गोविंदा रामा श्याम मुकुंद मुरारी कृष्णा केशव गोविंदा रामा श्याम मुकुंद मुरारी कृष्णा केशव गोविंदा रामा कृष्णा गोविंदा कृष्णा रामा गोविंदा रामा कृष्णा गोविंदा कृष्णा रामा गोविंदा रामा कृष्णा गोविंदा कृष्णा रामा गोविंदा. आता मत्स्यावताराची कथा या ठिकाणी आपण घेतो. हा संवाद पुन्हा राजा परीक्षित आणि शुक महामुनींमध्ये. राजा परीक्षितांनी सांगितलं, आपण मला इतके अवतार सांगितलेत, इतक्या अवतारांचं भगवंताच्या दर्शन घडवलं, त्याच्या अनेक लीला मला कळल्या, पण एक लीला भगवंता मला समजत नाही की भगवंतांनी असं प्रचंड माशाचं तमोगुणी रूप का धारण केलं असावं, त्याच्यामागे काय कारण आहे. या योगमायेनी हा जो मत्स्यावतार धारण केला त्या अवताराची कथा आपण मला सांगा. त्यावेळी आता पुन्हा, कारण काय आहे, संबंध भागवतामध्ये आपण एखादा विषय रेटून पुढे नेतो ना, तसा आपण 4 दिवस ह्या सृष्टी निर्मितीचा विषय रेटून आजपर्यंत पुरा केला आहे. त्याचं कारण असं आहे, कदाचित सगळ्यांना वाटेल, अहो कोणी म्हणालं जडभरताची कथा नाही सांगितली, कुणी म्हणालं भरताचा वंश नाही सांगितला, कुणी म्हणायला अहो तुम्ही पृथ्वीची कथा नाही सांगितली. कारण काय आहे, ह्या कथांचा परामर्श आम्ही एका वाक्यात सुद्धा घेऊ शकतो की पृथ्वीनी ह्या पृथ्वीला सुजलाम सुफलाम केलं, म्हणून ह्या पृथ्वीला पृथ्वी हे नाव पडलं, त्या पृथ्वीराजाच्या नावावरून. भरतानी त्याच्या पराक्रमाने ह्या पृथ्वीला अत्यंत सुस्थिर करून आपल्या स्वतःच्या पराक्रमाने तिला परमवैभवाला नेलं. म्हणून आमचा जो देश आहे, ज्या देशात ह्या भारतवर्षामध्ये तो जन्माला आला, ते भारतवर्ष नाव कुठून पडलं, त्याच्या नावावरून पडलेलं आहे. त्या भरताच्या नावावरून हा भारत झाला. त्याच्या जसं विवस्वनाचा पुत्र म्हणून वैवस्वत मन्वंतर झालं, तसंच आहे या भरताच्या वंशावरून एवढा श्रेष्ठ पराक्रमी वंश म्हणून हा भारतवर्ष झाला. गोष्ट अशी आहे की ह्या सर्व कथा कदाचित आपल्याला वाचता येतील, परंतु ही सृष्टी निर्मिती हे जे प्रकरण आहे ना भागवतामधलं, ते महाक्लिष्ट प्रकरण आहे. दुसऱ्या स्कंधापासून ते जे सुरू होतं ते 8 स्कंध संपले तरी संपत नाही, आणि कुठे ना कुठेतरी एक एक विखुरलेलं आहे. ते सर्व एकत्रित करून आपल्याला त्या सृष्टीचा आवाका यावा आणि भगवंताचं ते विराट रूप आमच्यासमोर उभं राहावं. आता पुन्हा कथा तशीच आहे की आता एक मन्वंतर संपलं आहे, एक कल्प संपला आहे, ब्रह्मदेव आता थकला आहे आणि ब्रह्मदेव आता झोपतो आहे. त्याचा ब्राह्म नावाचा हा नैमित्तिक प्रलय झालेला आहे, आणि ह्या नैमित्तिक म्हणजे विशेष रूपाने प्रलय झाला आहे, कारण महाकल्पाच्या शेवटचा प्रलय आहे म्हणून. तर आता सगळे भूलोक आता पुन्हा तेच की स्वर्गापर्यंतचे सगळे लोक आता जलामध्ये बुडून गेले, कारण हा महाप्रलय आहे. आता ह्या प्रलयाबरोबर काय होणार, पुढचा पुन्हा प्रलय संपूर्ण सृष्टी निर्मितीच्या वेळी ब्रह्मदेवाचं स्वरूप कसं असणार, आणि त्याला ते सृष्टी निर्माण करण्याकरता ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या त्या सगळ्या कोणत्या स्वरूपात पुरवल्या जाणार, या सगळ्याचा विचार अर्थातच भगवंत करतात. ही अर्थातच भगवंताची लीला आहे. आणि म्हणाले, हा जेव्हा झोपलेला आहे ब्रह्मदेव, त्यावेळी त्याच्या मुखामधून त्याचे निश्वास, आपण जे म्हणतो ना की वेद हे भगवंताचे निश्वासित आहेत, म्हणजे भगवंतानी कोणाच्या रूपात, आता कायम एक लक्षात ठेवायचं की ब्रह्मदेव जो आहे तो ब्रह्मस्वरूपाचं सृष्टीच्या निर्मितीच्या पातळीवर ते एक प्रमुख असं स्वरूप आहे. त्याच स्वरूपाला आपण असं म्हणू की मग हे आदिनारायणाच्या मुखातून वेद बाहेर पडले का ब्रह्मदेवाच्या म्हटले तर बिघडत नाही, कारण सृष्टी त्याच्या माध्यमातून निर्माण केली आहे. त्यामुळे आता जेव्हा प्रलय झाला आहे, ब्रह्मदेव झोपला आहे, तेव्हा त्याचे जे निश्वास आहेत
त्या निश्वासामधून वेद बाहेर पडत आहेत. ती ईश्वराची निश्वासित आहेत. एका दैत्याला कळलं की अरे ब्रह्मदेव झोपला आहे, त्या लोकात प्रलय झाला आहे. आता आपल्याला कळलं आहे की प्रलयाची स्थानं कोणती? भू भुवः स्वाहा, या 3 लोकांचा प्रलय होतो. हे 3 लोक गेलेले आहेत आता, आणि आता वेद जो आहे तो त्यांच्या उपयोगाकरता राहिलेला नाही आहे. आता त्यांनी असं केलं की जेव्हा ह्याच्या निश्वासामधून वेद बाहेर येत आहेत, त्यावेळी त्याच्या मुखातून वेद बाहेर पडत आहेत. त्या हयग्रीवानी, त्या बलवान दैत्यानी ते चोरले आणि तो ते घेऊन गेला. भगवान श्रीहरींना हे माहिती आहे, हे त्यांना कळलं आहे की ब्रह्मदेवाच्या मुखातले वेद आता जे त्यांनी स्थान ग्रहण केलं आहे ते हयग्रीवानी पक्के लपवून ठेवलेले आहेत. म्हणून त्याचं हे दुष्कृत्य जाणून एक कारण मत्स्यावताराचं ते आहे. आता दुसरं कारण की त्यांनी सांगितलं, म्हणाले सत्यव्रत नावाचा एक राजा होता. त्या सत्यव्रत राजानी अत्यंत भगवतपरायण असल्यामुळे कित्येक वर्षांची, त्याचा फक्त काळ दिलेला नाही आहे, पण कित्येक वर्षांची केवळ जलावर राहून तपश्चर्या केली. आणि त्याचा एकूण आचार, त्याची भूमिका, त्याची तपश्चर्येतली उत्कटता, त्याचा भाव, हे सगळं बघून भगवंताला अत्यंत प्रसन्नता वाटली. आणि भगवंतांनी सांगितलं की आता आपण आपल्यापुरते, आता वैवस्वत मन्वंतर चालू आहे. ह्या वैवस्वत मन्वंतरामध्ये हा जो श्राद्धदेव नावाचा जो वैवस्वत मनु म्हणून प्रसिद्ध झाला तो कोण आहे? हा सत्यव्रत आहे. म्हणजे नाव कोणाचं आलं? वैवस्वत मन्वंतर. त्या विवस्वानाच्या श्राद्धवान नावाच्या जो श्राद्धदेव जो पुत्र आहे त्याच्यावरून आलेलं. पण त्याच्यामध्ये तो श्रेष्ठ असा, ती नावं ठरलेली आहेत. आता आपण पाहिलं तसं की पुढची मन्वंतर त्यांनी सांगितलं, आपलं 7वं मन्वंतर चालू आहे, पुढच्या मन्वंतरांची त्यांनी नावं लिहून ठेवलेली आहेत. पण त्या नावाचा जो कोण आहे तो त्या अधिकाराचा आहे. म्हणून आत्ता त्यांनी सांगितलं की आत्ता वैवस्वत मन्वंतरामध्ये जो मनू आहे तो हा सत्यव्रत राजा आहे. आणि त्या सत्यव्रताला राजाने सांगितलं की हे बघ, ह्या पाण्यामध्ये तू जे तर्पण करतो आहेस, या ठिकाणी आले. आता कथाभाग सुरू झाला. आता ही त्याची पार्श्वभूमी आपण आपल्या मनातून बाजूला ठेवा. आता हा राजा सत्यव्रत एकदा त्याच्या दैनंदिन कृत्यांकरता, नित्य धर्माकरता म्हणून तो कृतमाला नदीमध्ये पाण्याने तर्पण करण्याकरता आला. त्या तर्पणाकरता त्यांनी जे पाणी घेतलं होतं ते पाणी हातात पाहिलं आणि तर्पण करायचं, तर त्या पाण्यामध्ये त्याला एक छोटासा मासा दिसला. त्यांनी तो जलामध्ये सोडून देऊन दुसरं पाणी घेण्याचा विचार केला. तर त्या माशाने सांगितलं, मला जलात नको सोडू, तुझ्या हातात राहू दे, मला तुझ्याच जवळ ठेव. तर ती मासळी त्यांनी त्याच्याजवळ ठेवली. या द्रविड देशाच्या सत्यव्रत राजांनी त्या मासळीला पुन्हा सांगितलं की ठीक आहे, आता तुला नदीत नाही राहायचं, मग कुठे ठेवू? ते म्हणाली, मला लहान कशात तरी ठेवून दे. ते म्हणाले ठीक आहे, तुला मी एका तांब्यामध्ये ठेवून देतो, छोट्या घटामध्ये ठेवतो. आश्रमात तो आला. आश्रमात आल्यानंतर ती मासळी त्या छोट्याशा घटात पण नाही राहिली, मोठी झाली. म्हणाली आता मला मोठ्या ठिकाणी ठेव. त्यांनी एका कमंडलूमध्ये ठेवली. त्या कमंडलूमध्ये ती मावेना. त्या मासळीने सांगितलं, हे राजा सत्यव्रता, मला या कमंडलूतून काढ. कुठे ठेव? डेऱ्यात ठेव. तिने डेऱ्यात ठेवली. डेऱ्यात मावेना, सरोवरात सोड. त्यांनी सरोवरात सोडली. सरोवरात मावेना मोठी होती आहे, अजून एक रात्र पण उलटली नाही आहे. सकाळी तर्पणाला त्या कृतमाला नदीवरती गेलेला हा सत्यव्रत आपल्या घरी तिला घेऊन येतो आहे आणि एका छोट्याशा ठिकाणी ठेवलेली ती मासळी आता एवढी मोठी मोठी मोठी, अजून रात्र नाही उलटते तर होती आहे. आता म्हणाले मला खोल डोहात ठेव. त्यांनी खोल डोहात ठेवलं. आता जेव्हा ती कुठंच मावत नाही आहे हे लक्षात आलं, एवढ्या मोठ्या 8 मैल परिसर असलेल्या सरोवरात जर ती मावत नाही तर आता तिला कुठे ठेवायचं? तो म्हणाला आता सागरात सोडून द्यावं तिला. आणि तो जेव्हा सागरात सोडू असं म्हणाला त्यावेळी ती म्हणाली नको, मला सागरात नको सोडू. तेव्हा तो म्हणाला आधी एक तर एवढीशी मासळी, ती एवढ्याशा रात्रभरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वाढते. आणि म्हणाली एका दिवसामध्ये त्यांनी वर्णन केलं आहे की हे 400 कोस म्हणजे 800 मैल परिसर असणारं सरोवर त्याला व्यापून राहते. आणि मी जर आत्ता तुला सागरात सोडतो
तर मला तू नाही म्हणतेस. तू निश्चित सांग, तू कोण आहेस? कुणी मायावी आहेस का तू साक्षात भगवंताचं स्वरूप आहेस? आणि मला या ठिकाणी कशा करता, म्हणजे माझ्यावर कृपा करण्याकरता आली आहेस का माझं काही चुकलं आहे म्हणून आली आहेस? तर त्यांनी सांगितलं की मला तर असं वाटतं की तू काही कुणी मायावी नाही आहेस, तू साक्षात भगवंताचा अवतार आहेस. आणि त्यामुळे मला कोणत्या प्राण्याच्या उन्नतीकरता म्हणून तू माझ्यापर्यंत आली आहेस आणि कोणता कृपेचा अनुग्रह तू माझ्यावर करणार आहेस ते मला तू सांग बरं. कोणत्या उद्देशाने हे रूप तू धारण केलं आहेस? त्यावेळी भगवान म्हणाले तुझं तपश्चर्या, तुझा अधिकार जाणून मी तुझ्याकडे आलेलो आहे. आजपासून म्हणाले 7व्या दिवशी भूहू, भुवहा आणि स्वहा हे 3 लोक हे आता प्रलयामध्ये जातील, बुडून जातील. आणि जेव्हा प्रलयामध्ये ते बुडायला लागतील तेव्हा माझ्या प्रेरणेने तुझ्याजवळ एक नौका येईल. त्या नौकेमध्ये म्हणाले बसताना तू सर्व प्राण्यांची सूक्ष्म शरीरं, त्यांच्याबरोबर सप्तर्षी या सगळ्यांना नौकेवर चढवावंस. तसंच सगळ्या प्रकारची धान्य, त्यांची बीजं, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, त्यांची बीजं तू जवळ ठेवावीत. आणि त्याचवेळी म्हणाले जो अंधकारमय असा तो महासागर झालेला असेल तो प्रलयाचा, त्या ठिकाणी तुला काही दिसणार नाही, पण धैर्य ठेव आणि ह्या ऋषींच्या तेजाच्या उजेडामध्ये तू त्या महासागरामध्ये, त्या प्रलयामध्ये तू तुझी नौका फिरवत राहा, विहार करत राहा. जेव्हा प्रचंड वादळ येईल आणि त्या वादळाने ती नौका पुन्हा डगमगायला लागेल तेव्हा म्हणाले मी पुन्हा ह्याच मत्स्यरूपामध्ये येईन, ह्याच अवतारामध्ये मी येईन. आणि त्यावेळी तू वासुकी नागाची दोरी ही माझ्या शिंगाला बांध आणि त्यांनी तुझी नौका माझ्याशी जोडली जाईल. आणि म्हणाले त्यावेळी सत्यव्रता, ब्रह्मदेव झोपलेला असेल, त्याची रात्र असेल आणि त्या काळामध्ये माझ्या शिंगाला बांधलेली अशी तुझी नौका मी तुझ्या जवळ असेन, तर तू मला तुझ्या मनाचं समाधान होईपर्यंत प्रश्न विचारत राहा आणि ज्ञानाची प्राप्ती करून घे. आणि मी परब्रह्म, या परब्रह्माचा महिमा तुला समजेपर्यंत, त्याचं आकलन होईपर्यंत माझ्याशी चर्चा करत राहा. तो महिमा तुझ्या हृदयात प्रकट होईल तेव्हा तुला आत्मज्ञान झालेलं असेल. राजाने पाहिलं खरंच तो बिचारा आपला ती होडी फिरवत होता. एके दिवशी प्रचंड वादळ सुटलं आणि ते सप्तर्षी म्हणाले सत्यव्रता घाबरू नको, भगवंताचं ध्यान कर, तोच आम्हाला या संकटातून वाचवणार आहे. त्याच्या आज्ञेप्रमाणे राजाने भगवंताचं ध्यान केलं आणि केवढा मोठा वर्णन असं केलं आहे की आपल्याला कल्पनाच करता येत नाही. 4 लक्ष कोस म्हणजे 8 लक्ष मैल एवढ्या लांबीचा शिंग असलेला एक प्रचंड मासा त्या ठिकाणी आला. आणि भगवंतांनी सांगितलं त्याप्रमाणे वासुकी नागाची दोरी केली आणि त्यांची होडी त्यांनी त्याला बांधून टाकली. आता तो भगवंताची स्तुती करायला लागला. आपण म्हटलं त्याप्रमाणे की स्तुती आणि स्तुतीस्तोत्रांनी भगवंताची सेवा हा भागवताचा प्राण आहे. पण दुर्दैव असं आहे की भागवत ऐकायला बसल्यावर तेच सोडून द्यावं लागतं, कारण नाही तर कथाच होत नाही. जर का आपण प्रत्येकाने केलेली स्तुती आणि त्याचा अर्थच बघायला लागलो तर आपल्याला दुसरं काही बघताच येणार नाही. पण ह्या सर्व स्तुतीमध्ये भगवंताच्या विषयीचं जे ज्ञान आहे त्याचं इतकं सुंदर स्पष्टीकरण असतं आणि अनेक प्रकारांनी आपल्या अध्यात्मज्ञानाच्या किंवा ह्या तत्त्वज्ञानाच्या विषयी किंवा वेदांताच्या अनेक शंकांचं निरसन करण्याचं सामर्थ्य त्या सर्व स्तुतींमध्ये आहे. त्यांनी पुष्कळ स्तुती केली. स्तुतीनंतर भगवंत प्रसन्न झाले आणि भगवंतांनी त्याला पूर्ण तत्त्वज्ञानाचं रहस्य सांगितलं. त्या रहस्यानंतर ज्ञानभक्ती आणि कर्मयोग अशा तिन्हींनीही पूर्ण असलेला असा पुराणांचा उपदेश केला. म्हणजे पुराणांचं वैशिष्ट्य इथे पुन्हा व्यासांनी लिहून ठेवलं. म्हणाले आम्ही पुराणामध्ये काय काय सांगतो, कशाचा समन्वय आहे, ज्ञानाचा, भक्तीचा, योगाचा समन्वय ज्या ठिकाणी आहे. कर्म त्यांनी समन्वयात घेतलंच नाही आहे, हे वैशिष्ट्य आहे. कर्म प्रत्येकाला अपरिहार्यच आहे. कर्माच्या बाबतीमध्ये कुणी करू का नको करू, कसं करू काय करू नाही
विहित कर्माचं आचरण कर, हे सांगून ते पक्क करून टाकलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ज्ञान, भक्ती आणि योग कसा तुझ्या जीवनामध्ये वापरावास आणि त्याचा लाभ करून घ्यावा असा उपदेश त्यांनी त्याला जो केला, म्हणजे सत्यव्रत राजाला जो केला, तो उपदेश इतका विस्ताराने आहे की त्याचं मत्स्यपुराण बनलेलं आहे. त्यामुळे आपलं जे मत्स्यपुराण आहे ते मत्स्यपुराण म्हणजे भगवंतानी मत्स्यावतारामध्ये सत्यव्रताला केलेला उपदेश आहे. आता भगवंताच्या कृपेने सत्यव्रताला ज्ञान झालं. आता तो विज्ञानाने संपन्न झाला. ही सृष्टी कशी, या सृष्टीला सांभाळावं कसं, या सृष्टीचं आकलन, या सृष्टीचे गुणधर्म, त्यांची प्रकृती, ह्या सर्व गोष्टी भगवंतानी, कारण तो आता मनू व्हायचा आहे ना, आता त्याला ही सृष्टी सांभाळायची आहे ना, त्यामुळे तो आता ह्या कल्पामधला वैवस्वत मनू झाला. आणि तो मनू भगवंतानी त्याला त्याचा अधिकार त्याच्या ठिकाणी दिला. ह्या मनूनी हे आख्यान ऐकल्यानंतर मोठा त्याच्यामध्ये जो भाव प्रकट झाला, तो म्हणाला, ईश्वरा, काय मी तुझी स्तुती करू, काय तुझ्यापुढे मी नतमस्तक होऊन काय सांगू, काय मागू, आणि तुझ्याशी मी कसा संवाद साधू, मला काही समजत नाही. काय तुझं हे रूप आहे, ही काय तुझी माया आहे, आम्हाला समजत नाही. तू इतकं ज्ञान जरी आम्हाला दिलेलं असलंस तरीसुद्धा आमच्या ठिकाणी पुन्हा मायाच प्रभावी ठरते आणि आम्ही त्या मायेतच अधिकाधिक गुंतून पडतो. त्यामुळे आपल्याकडे सप्तशतीच्या पाठामध्ये आहे बघा, या देवी सर्व भूतेषु अविद्यारूपेण संस्थिता. अविद्या रूपानी आहे, माया रूपेण संस्थिता, की ती माया अविद्या एकच आहे, की तू आमच्यामध्ये माया रूपाने आहेस. आता ती माया काढणार कोण? तूच त्या मायेचा पडदा दूर नाही केला तर आम्ही परमात्मा तत्वापर्यंत पोचू शकत नाही. म्हणून भगवंता, त्या मायेला तू दूर कर आणि मला तुझ्यामध्ये सामावून घे. आता भगवंतानी 2 गोष्टी केल्या. ब्रह्मदेव झोपलेला आहे, आता त्याचा दीर्घकाल आहे झोपेचा. त्या काळामध्ये त्यांनी त्या राजाला पुढच्या मनू म्हणून तयार करून तो कसा तरबेज झाला पाहिजे ह्या सगळ्याचे पाठ दिले. त्याच्याकडून हे सर्व करून घेतलं, त्याला त्या ज्ञानाची प्राप्ती करून दिली. ते ज्ञान त्याला चांगल्या प्रकाराने आकलन करून ते परिपक्व करून दिलं. आणि दुसरं म्हणजे ही पुढची सृष्टी निर्माण करण्याकरता आवश्यक असणारी सगळी सामुग्री त्याच्याजवळ दिली, की तू या सामुग्रीनिशी आता हा जो पुढचा काळ आहे, हा काळ आणि हे जे पुढचं मन्वंतर आहे ते तुला सांभाळायचं आहे. भगवंताची प्रत्येक लीला ही फक्त मानवाच्या कल्याणाकरता आहे, हे एकदा पुन्हा भागवताचं सूत्र आहे. भागवत पुन्हा पुन्हा आपल्याला हेच सांगतं. प्रत्येक कथा संपली, आख्यान संपलं की ते म्हणतात भगवंत का प्रकट झाला, केवळ मानवाच्या कल्याणाकरता. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. मत्स्यावतार झाला. आता बळीचं आख्यान आहे. हा बळीराजा जो आहे त्यांनी स्वर्गावर विजय मिळवला आहे. आता इथे राजा परीक्षित म्हणतो की म्हणाले, मला एक समजत नाही की भगवंत वामन अवतार धारण करतो, बळीच्याकडे जातो, बळीकडे याचना करतो आणि एका याचकाने ज्याच्याकडे याचना केली आहे त्याला पुन्हा आपल्या बंधनामध्ये टाकावं किंवा त्याच्यावरती बंधनाचे पाश आपण आपल्या बाजूनी टाकावेत, हे करण्याचं भगवंतानी काय प्रयोजन आहे? ह्या दोन्ही गोष्टींचं मोठं कुतूहल आहे. हा स्वतः पूर्ण काम आहे तरी भगवंतानी याचना का केली? आणि बली निरपराध आहे तर त्याला बंधन का केलं?
ह्या दोन गोष्टी मला समजत नाहीत. तेव्हा शुक महामुनी म्हणाले की बलीनी इंद्राला पराभूत केलं, त्याची सगळी संपत्ती मिळवली. आता जेव्हा बलीचा पराभव झाला होता आणि इंद्राने विजय मिळवला होता, त्यावेळी बलीला असं वाटत होतं की माझं सगळं हरण झालेलं आहे, आता माझं राजवैभव मला परत कसं मिळेल. म्हणून भृगुवंशातल्या शुक्राचार्यांना त्यांनी आपलं पौरोहित्य करायला सांगितलं आणि शुक्राचार्यांनी आपल्याला ते वैभव प्राप्त करून द्यावं, यासाठी आपण काय करावं. म्हणून भृगु वंशीयांचे शिष्य राजा बली बनले, दैत्यांचे राजे. आणि त्यांनी आपलं सगळं जे द्रव्य शिल्लक आहे ते सर्व त्यांना अर्पण केलं. आता भृगुवंशातला हा अत्यंत श्रेष्ठ असा पराक्रमी, तेजस्वी आणि तपश्चर्येनी पावन असलेला, पुनीत असलेला असा शुकाचार्यांसारखा ब्राह्मण, त्यांनी त्यांना योग्य मार्गदर्शन केलं. स्वर्गावर विजय मिळवायची इच्छा आहे ना, तर त्यांनी बलीला महाअभिषेक करून त्याच्याकडून विश्वजित नावाचा यज्ञ करून घेतला. हवीर द्रव्याने अग्नीला संतुष्ट केलं. तेव्हा यज्ञकुंडामधून त्याला सोनेरी पत्रा असलेला असा सुंदरसा रथ मिळाला. इंद्राचे जसे घोडे हिरव्या रंगाचे आहेत, तसे हिरव्या रंगाचे घोडे आणि ध्वजावरती सिंहाचं चिन्ह असलेला असा अत्यंत सुंदर उत्तम अशा मण्यांनी विभूषित असलेला रथ त्याला त्या यज्ञकुंडामधून प्राप्त झाला. त्याचबरोबर त्याला यज्ञकुंडामधून मिळालेल्या गोष्टींमध्ये सुवर्णाचं धनुष्य प्राप्त झालं. अर्थात त्याच्यावरती पत्रा मढवलेला आहे, कारण नाही तर धनुष्य चालणारच नाही, त्याचा उपयोगच करता येणार नाही. त्याला 2 बाणांचे अक्षय भाते मिळाले, म्हणजे अक्षय भाते 2 मिळाले, बाण ज्याच्यामध्ये अक्षय राहतील असे. आणि त्याचबरोबर त्याच्यासमोर त्याचे आजोबा प्रल्हाद प्रकट झाले. काल आपण प्रल्हाद चरित्र पाहिलेलं आहे. प्रल्हादाच्या वंशामध्ये विरोचनाचा हा पुत्र आहे, प्रल्हाद त्याचे आजोबा आहेत. ते प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं की ही न कोमेजणाऱ्या फुलांची माळ आहे, ती मी आता तुला देतो. त्याप्रमाणे त्यांनी आपली ती न कोमेजणाऱ्या फुलांची माळ दिली. शुक्राचार्यांनी शंख दिला. ब्राह्मणांच्या कृपेने उत्तम अशी सामुग्री एकत्र करून त्यांनी स्वस्तिवाचन केलं. त्याला मंगल संकल्पांनी जे कार्य करायचं आहे त्याकरता निर्वेद व्हावं म्हणून आशीर्वाद दिला. त्या सगळ्यांना नमस्कार करून तो निघाला. त्याचं एकच उद्दिष्ट आहे, स्वर्ग प्राप्त करून घेण्याचं. आणि सगळ्या ऐश्वर्यांनी पूर्ण असणारी अशी जी इंद्रपुरी अमरावती आहे, त्या अमरावतीच्या ठिकाणी हल्ला करावा म्हणून तो गेला. तिथे गेल्यानंतर इंद्राला समजण्याच्या आधीच त्यांनी अमरावतीला पूर्ण वेढा घातला आणि असुरांचा सेनापती आणि त्या सगळ्यांच्या बरोबर बलीनी असा वेढा घातला आहे. कुणीही दुष्ट, दुराचारी, कुठल्याही प्रकारे कपटभावाने आलेला अमरावती नगरीमध्ये येऊ शकत नाही, त्यामुळे बली प्रवेश करू शकत नाही, अशी धारणा ही देवर्षी इंद्रांची आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट अशी की बलीनी युद्धाची तयारी इतकी मोठी केली आहे, ती इंद्राच्या लक्षात आली आहे. अमरावतीचा वेढा हा आपण सोडवण्याला असमर्थ आहोत हेही लक्षात आलं आहे. म्हणून तो देवांचे गुरु जे बृहस्पती आहेत, त्या बृहस्पतींच्याकडे गेला. त्यांनी बृहस्पतींना सांगितलं की हा बली जो आहे त्याला काय उपायाने मी नियंत्रणात ठेवावं. तेव्हा बृहस्पतींनी सांगितलं ते तुला आता शक्य नाही आहे. त्याचं कारण आहे की तो प्रलयकालाच्या अग्नीसारखा कुणीही रोखू शकणार नाही असा प्रचंड बलवान झालेला आहे. कारण त्यांनी आत्ता त्याचं शरीर, मन, इंद्रिय, त्याचा भाव, त्याचं उद्दिष्ट, त्याचं ध्येय या सगळ्यांच्या साह्याने तो आपली शक्ती ही फक्त ब्राह्मण यज्ञ आणि त्यांच्याकडनं त्यांच्या सेवेमध्ये त्यांनी जी पूर्णपणाने समर्पित केली आहे आणि जे त्याला प्राप्त करून घ्यायचं आहे त्याकरता जी तो सेवा करतो आहे, त्या सेवेमुळे तो बलवान झाला आहे. आणि मी तुला एक सांगतो इंद्रा, की जो ब्राह्मणांचा आदर करतो, जो यज्ञाचा आदर करतो, जो त्यांची सेवा करतो, तो त्या बलवानाला कसं काय मी
तुला सांगणार की तू त्याला अजिंक्य होशील म्हणून. कारण एकटा भगवंताच्या शिवाय त्याला कुणीच हरवू शकणार नाही. आणि हे तू पूर्ण लक्षात ठेव. तुझ्यासारखा कुणीही राजा त्याच्यापुढे उभासुद्धा राहू शकत नाही. म्हणाले मग आता काय करावं? म्हणाले हे कालाचं चक्र उलटेपर्यंत, त्या बलीचं भाग्यचक्र उलटेपर्यंत असंच थांबावं. आणि मग त्यानंतर मग बघू आपण काय होतं. मग आम्ही काय करू? त्यांनी सांगितलं, इंद्रा तू स्वर्ग सोड आणि स्वर्ग सोडून कुठेतरी लपून राहा. आता सरळ प्रवेश आहे बलीला. बलीनी स्वर्गाचं राज्य ताब्यात घेतलं, आपला अधिकार प्रस्थापित केला. तिन्ही लोक जिंकले. आणि बली जेव्हा विश्वविजयी झाला तेव्हा भृगु ऋषींच्या करवी त्यांनी अमरावतीमध्ये 100 अश्वमेध केले. आणि एवढा बलवान झालेला जो बली आहे त्यांनी, आता दुःख झालं आहे. आता दुसरा प्रसंग असा की बलीनी एवढा मोठा अधिकार प्राप्त केला, याचं दुःख झालं कोणाला? कश्यपांची पत्नी आदिती. तिला असं वाटलं माझे जे पुत्र देव आहेत त्यांच्यावरती फारच अवस्था आलेली आहे. त्यांचं सगळं राजवैभव तर गेलंच, पण ते आता लपून बसले आहेत स्वर्ग सोडून. तर कसं व्हावं माझ्या पुत्रांचं? म्हणून ती अत्यंत उदास आहे. कश्यप मुनी जेव्हा बघतात तिची उदासीनता तेव्हा तिला विचारतात की काय झालं आदिती, तुझ्याकडे एवढी उदासीनता का? काय तुझ्या ठिकाणी कमतरता आहे? ती म्हणाली मला काही कमतरता आहे असं मी म्हणत नाही. मला माझ्या दैनंदिन जीवनात काही पाहिजे आहे अशी माझी अपेक्षा नाही. एकच गोष्ट आहे म्हणाली, माझे जे पुत्र आहेत त्या सर्वांच्या ठिकाणी आज मोठी दैन्यावस्था प्राप्त झालेली आहे. काय करावं? तर आदितीने सांगितलं की ह्या बलवान दैत्यांनी माझ्या देवपुत्रांची सगळी संपत्ती हरण करून घेतली आहे. यश, धन, ऐश्वर सगळं काही घेऊन त्यांना त्यांच्या स्थानातून बाहेर काढलं आहे. आता तुम्ही उपाय शोधा. ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोचली आहे नाही मला माहिती नाही, परंतु तुम्ही त्याचा विचार करा आणि त्याच्यावर काहीतरी उपाय सांगा. तर म्हणाले एकच उपाय आहे की आपण भगवंताची भक्ती करावी. भगवंताच्या भक्तीकरता तुझ्या मनातली इच्छा पूर्ण होण्याकरता मी तुला एक व्रत सांगतो. त्या व्रताचं नाव पयोव्रत असं आहे. ते व्रत तू कर. ते व्रत कधीच त्याचं सामर्थ्य विफल जाईल असं होत नाही. आणि त्यामुळे तुझी इच्छा निश्चित पुरी करण्याचं सामर्थ्य ज्या व्रतामध्ये आहे असं हे व्रत आहे. हे पयोव्रत ही भगवंताची श्रेष्ठ अशी आराधना आहे आणि ती आराधना तुझ्याकडनं घडावी असं माझी इच्छा आहे, तुला जर तुझं इप्सित साध्य करायचं असेल तर. म्हणाले याला सर्वयज्ञ असं पण नाव आहे, याला सर्व व्रत असं पण नाव आहे आणि त्याचं सगळं विधिविधान या ठिकाणी पयोव्रतामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आता ज्यावेळी कश्यप मुनींनी आदितीला सांगितलं हे व्रत कर, त्यावेळी ती निशंक मनाने त्या व्रताचं आचरण करते आणि कश्यपांच्या उपदेशाप्रमाणे मोठ्या तत्परतेने ती तेवढ्या दिवसांचं म्हणजे 12 दिवसांचं व्रत आहे आणि त्या 12 दिवसांच्या व्रताचं ती अनुष्ठान करते. व्रत पुरं झालं, त्याची सांगता झाली आणि भगवान पुरुषोत्तम तिच्यासमोर प्रकट झाले. त्यांनी पितांबर परिधान केलेलं आहे, चतुर्भुज मूर्ती आहे आणि भगवंतांना अचानक समोर आलेलं पाहून आदिती उठून बसली. तिने त्यांच्या पायावरती लोळण घेतली आणि तिने भगवंतांना सांगितलं. आता पुन्हा भगवंताची स्तुती केली आणि ती म्हणाली, भगवंता माझं एवढं जे इच्छित आहे ते तू पुरं कर. म्हणाले देवी तू जे मला मागते आहेस ते ह्यावेळी पुरं करणं अवघड आहे. कारण म्हणाले जे असुर सेनापती आहेत त्यांचं बल इतकं विलक्षण आहे, दैव पूर्णपणे त्यांना अनुकूल आहे. ईश्वर आणि ब्राह्मण दोघेही त्यांना अनुकूल आहेत आणि त्यामुळे यावेळी जर लढाई केली तर त्या लढाईमध्ये पराजय निश्चित आहे. त्यामुळे देवतांनी त्या लढाईतून सुख मिळेल अशी अपेक्षा करू नये, म्हणून युद्धाची तू अपेक्षा करू नकोस. तर म्हणाले तुझी आराधना आहे ती कधीच व्यर्थ जात नाही.
गीताकार म्हणतात तसं आहे ना, नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छती. कल्याणकारक केलेलं कोणतंच कर्म दुर्गतीला प्राप्त होत नाही. त्यामुळे तुला निश्चितपणे केलेल्या अनुष्ठानाचं फल आहेच आहे, ते मिळेलच तुला. तर म्हणाले, तू एकच कर की आपल्या पुत्रांच्या रक्षणाकरता माझी ही पयोव्रतानी केलेली जी आराधना आहे आणि आत्ता केलेली जी स्तुती आहे त्याने मी प्रसन्न झालो आहे, आणि म्हणून माते मी तुझ्या उदरामध्ये राहीन आणि तुझ्या पोटी मी जन्म घेईन. ती म्हणाली, याच्यासारखं दुसरं भाग्य कोणतं आहे? आणि त्याप्रमाणे त्यांनी एक सांगितलं की ह्याविषयी कुठेही बोलायचं नाही, कुठेही चर्चा करायची नाही, कुणालाही काही सांगायचं नाही. हो म्हणाली, हे रहस्यच राहील. त्याप्रमाणे आदिती आपल्या ठिकाणी भगवंताच्या चिंतना मननामध्ये रमलेली आहे आणि भगवंताच्या आगमनाची वाट पाहते आहे. एके दिवशी प्रसूतीनंतर बालक जन्माला आलं आणि त्या बालकाचं मुखदर्शन त्याचे पिता कश्यप मुनी करतायत न करतायत, तो 8 वर्षाचा असा छान सुकुमार समोर उभा राहिला आणि म्हणाले की आता हे जे त्याचं रूप आहे ते रूप पाहून कश्यपांना आणि आदितीला मोठं आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, असं कसं झालं? म्हणाले, लहान मुलं आज जन्माला आलं आहे. तो दिवस कोणता आहे? म्हणाले, ज्यावेळी भगवंतांनी अवतार घेतला आहे तो भाद्रपद शुक्ल पक्षातली ती श्रवण नक्षत्रांनी युक्त असलेली द्वादशी आहे. त्या दिवशी अभिजित मुहूर्त आहे. सगळी नक्षत्र तारे भगवंताच्या जन्माच्या वेळी पूर्णपणे अनुकूल आहेत आणि त्यामुळे त्या द्वादशीला विजया द्वादशी असं नाव पडलेलं आहे. आणि त्या मुहूर्तावरती जन्म जो झाला तो वामनांचा जन्म झाला. भगवंतांनी वामन अवतार धारण केला. भगवंत स्वतः अचिंत्य आहेत आणि त्यांनी अशा प्रकारे त्या आदिती मातेला सुख द्यावं, कश्यपांच्या अंतःकरणामध्ये एक वेगळ्याच प्रकाराने आपल्याविषयीचं ज्ञानाचं प्रकटीकरण करावं. मोठं आश्चर्य वाटतं कश्यपांना. आणि ते म्हणतात की म्हणाले, भगवंता आता तू बटुवेश धारण केलेला आहेस, माझ्यासमोर उभा आहेस, आता म्हणाले तुझं मौंजीबंधन केलं पाहिजे. भगवंताची लीला म्हणाले अगाध आहे. सर्व लोक जमा झाले, थोर ऋषीगण आले आणि सर्वांना जेव्हा कळलं की आता हा असा बटुवेशामध्ये उभा आहे तेव्हा सर्वांनी सांगितलं की कश्यप महामुनी, आपण आता त्याचा उपनयन संस्कार करा. आपण त्याचे पिता आहात आणि पित्यानीच पुत्राचा उपनयन संस्कार करायचा आहे. संस्कार व्हायला लागला, त्या संस्काराला सुरुवात झाली. त्याबरोबर सूर्य स्वतः आला आणि त्याने गायत्री मंत्राचा उपदेश केला. मला गायत्रीचा उपदेश झाला. बृहस्पती आले, त्यांनी यज्ञोपवीत दिलं. काश्यपानी मेखला दिली, पृथ्वीनी कृष्णाजींनी दिलं, चंद्रानी दंड दिला, माता आदितीनी कौपिन आणि कटिवस्त्र दिलं, आकाशाने ती छत्री घेतात ना मुंजीच्या वेळी ते छत्र दिलं. म्हणाले अविनाशी अशा प्रभूला ब्रह्मदेवानी कमंडलू दिलं, सप्तर्षींनी कुश म्हणजे दर्भ दिले, सरस्वतींनी रुद्राक्षाची माळ दिली, यक्षराज कुबेरानी त्यांना भिक्षेचं पात्र दिलं आणि म्हणाले अशा प्रकारे साक्षात जगज्जननी पार्वतींनी त्यांना भिक्षा घातली आणि म्हणाले त्यांचा उपनयन संस्कार संपन्न झाला. आता त्यांनी उपनयनानंतर अग्नीचा पहिला संस्कार म्हणजे आपल्या हाताने अग्नीला हवन करणं. त्यांनी अग्नीचं कुशांनी परिसमूहन केलं, परिस्तरण केलं, अग्नीला समिधांनी हवन केलं आणि पहिला संस्कार आपला पुरा केला. आणि त्यांना माहिती आहे की नर्मदा नदीच्या उत्तर तटावरती भृगुकच्छ नावाच्या एका अतिशय सुंदर ठिकाणी भृगुवंशी ऋत्विज जे शुक्राचार्य आणि त्यांचे वंशज या सगळ्यांनी मिळून एका श्रेष्ठ यज्ञाचं अनुष्ठान केलं आहे. आणि त्या लोकांनी त्या ठिकाणी त्याचे यजमान अर्थातच राजा बली आहेत. भगवान त्याच दिशेने गेलेले आहेत. तिथे त्यांनी जेव्हा एक वामन बटू अगदी लहानसा छोटासा मुलगा आहे आणि इतका तो बटू वेशामध्ये आलेला, त्याला लांबून पाहिलं पण त्याचं तेज एवढं आहे
की त्या यज्ञमंडपाशी येईपर्यंतच लोकांना कळलं की अशी कोणती विभूती आपल्या मंडपाकडे यज्ञमंडपाकडे येते आहे. आता सगळे शिष्य भृगू सगळे कल्पना करतायत की कोण असावं, काय असावं. हातामध्ये याच्या छत्र आहे, दंड आहे, कमंडलू आहे. आता त्या अश्वमेधाच्या मंडपामध्ये वामनांनी प्रवेश केला आहे. त्यांच्या कमरेला मुंजीची मेखला आहे, गळ्यात जानवं आहे, जवळ मृगाजीन आहे, केसाच्या जटा आहेत. अशा बुटक्या ब्राह्मणांनी त्या ठिकाणी ब्रह्मचार्याच्या वेशामध्ये प्रवेश केला. भृगू आपल्या शिष्यांच्या सहित त्या तेजाने निष्प्रभ झाले. म्हणाले, आता या यज्ञाचं प्रकरण जरा कठीण दिसतं आहे, हे आता कसे पुढे नेणार आपण. उठून उभे राहिले, त्या बटूचं स्वागत केलं आणि त्या स्वागतानंतर त्या भगवंताच्या लहानशा रूपाला अनुसरून छोटे छोटे अवयव आहेत, लहान लहान अगदी सुकुमार आहेत, अतिशय रूप मनोहर आहे, दर्शनीय आहे. आणि म्हणाले, त्यांना बघून बलीला अत्यंत आनंद झाला आणि बलीनी त्यांचं स्वागत केलं, त्यांचं पादप्रक्षालन केलं आणि त्यांच्या चरणाचं तीर्थ जे आहे ते त्या महापुरुषांनी तीर्थ म्हणून प्राशन करून टाकलं, त्यांची महापूजा केली. म्हणाले, आता भगवान शंकरांच्या चरणामृताला जसं धारण करावं तसं म्हणाले ह्यांचं तेज आहे, ह्यांचंही चरणतीर्थ मी माझ्या ठिकाणी धारण केलं आहे. त्यांनी पाहिलं की यांचे सगळे आगत स्वागताचे संस्कार पूर्ण झालेले आहेत. बली म्हणाले, आता हा कोणत्या हेतूने आला असावा. एकापेक्षा एक अधिकारी माणसं आहेत, तो बली काही कमी अधिकाराचा राजा नाही. त्यांनी त्यांच्या मुखाकडे पाहिलं, त्यांचे ते लहान लहान चरण आपल्या त्या यज्ञमंडपाला पावन करताहेत. त्यांना मोठं बरं वाटलं, त्यांचं अंतःकरण भरून आलं. म्हणाले, हे सर्व पूज्य ब्राह्मण कुमारा, मला असं वाटतं की आपण काहीतरी मागायला आलेले आहात. काय पाहिजे आपल्याला मला सांगा. पवित्र अन्न पाहिजे, ब्राह्मण कन्या पाहिजे, धन पाहिजे, भूमी पाहिजे, राहण्याकरता स्थान पाहिजे. आपल्याला काय पाहिजे? गाव पाहिजे, घोडे पाहिजे, हत्ती पाहिजे, सोनं पाहिजे, वैभव पाहिजे, काय पाहिजे हे आपण सांगा. त्यांनी असं विचारल्यानंतर बलीनी त्यांच्याकडे पाहिलं. अत्यंत मधुर आणि धर्माने युक्त असणारं असं बलीचं भाषण ऐकलं आणि भगवान म्हणाले, मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. बलीराजा, मी तुझं अभिनंदन करतो. तुझ्या ठिकाणी जी रुजुता आहे आणि तुझ्या ठिकाणी जे माधुरी आहे त्यांनी माझं मन आकर्षित केलं आहे. म्हणाले, राजा, आपण जे काही म्हणालात ना ते आपल्या कुळाला, परंपरेला, सगळ्याला अनुसरून आहे, धर्माला अनुसरून आहे. म्हणाले, आणि ते आपलं यश वाढवणारं आणि आपल्या ठिकाणी उत्तम अशा संधीची उपलब्धी करून देणार आहे. आपल्याला उत्तम काही प्राप्त होईल आणि त्यामुळे म्हणे आपल्याला पूर्णपणाने सर्व बाजूनी हितकर असलेलं आणि धर्माच्या बाबतीत अत्यंत प्रमाण असलेलं असलं जे आपलं भाषण आहे ते भाषण मला मोठं आवडलं आहे. पण म्हणाले, आपल्याला एक आणखीन मी आठवण देऊ इच्छितो की आपले आजोबा जे प्रल्हाद, त्यांची आपण आज्ञा प्रमाण मानता, ब्राह्मणाला प्रमाण मानता, वेदांना प्रमाण मानता, आचार संपन्न आहात. अशा प्रकारे इतकी श्रेष्ठता आपल्या ठिकाणी आहे. आणि मग भगवंतांनी त्यांची स्तुती केली आहे. त्या घराण्याचा सगळा इतिहास, हिरण्याक्षाचा वध, हिरण्यकश्यपू, प्रल्हादाचा अधिकार, सर्व गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी सांगितल्या. आणि शेवटी सांगितलं, तुझे आजोबा प्रल्हाद एवढे श्रेष्ठ, तुझे वडील विरोचन, एका ब्राह्मणांनी त्यांना त्यांचं जीवन मागितलं तरीसुद्धा त्यांनी आपलं जीवन, आपलं आयुष्य त्या ब्राह्मणाकरता समर्पित केलं. असे म्हणाले, एकापेक्षा एक श्रेष्ठ आणि तेजस्वी असे लोक तुझ्या वंशामध्ये जन्माला आलेत, तर तू मला काय दान देणार नाहीस? नक्कीच देशील. तुझी इच्छा आहेच मला उत्तम प्रकाराने दान द्यावं अशी. पण म्हणाले, माझंही आहे ना, मी पण एक ब्रह्मचारी आहे आणि मलाही शास्त्राचं थोडंसं आकलन आहे. तर मी तुला सांगतो की प्रत्येकाने आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच घ्यावं, त्याच्यापेक्षा जास्तीचा स्वीकार करू नये. त्याचं कारण असं की मी ब्राह्मण आहे, मी अल्पसंतुष्ट असलो पाहिजे आणि त्यामुळे मला तुझ्या अधिकाची आवश्यकता नाही. मला फक्त 3 पावलं भूमी दे.
माझी 3 पावलं ज्याच्यावर ठेवता येतील एवढेच दान मला पाहिजे आहे. बली म्हणाला, ब्राह्मण कुमारा, इतकं सुंदर बोललास. तुझ्या एवढ्याशा वयामध्ये इतकी बुद्धीची परिपक्वता पाहून मला तुझं कौतुक वाटलं. परंतु वयाप्रमाणे मागताना बालिश आहेस म्हणाले. काहीच मागत नाहीस. माझ्यासारखा दान देणारा असताना तुला काही मागावंसं वाटलं नाही, मागायला समजत नाही. अरे म्हणाले, माझ्याकडे एकदा दान घेऊन गेलेला मनुष्य पुन्हा त्याला त्याच्या आयुष्यात दान मागावं लागत नाही. इतकं दानधर्म करणारा मी, आणि तू आपली उपजीविका चालावी याकरता सुद्धा काही मागत नाहीस माझ्याकडे. त्यांनी सांगितलं वामनांनी की अरे राजा, काय करायचं आहे मागून? तू जर म्हणाले मला काही देशील असं म्हणालास आणि माझ्या बाजूनी म्हणशील तर 3 पावलात जर मी संतुष्ट होऊ शकतो, आणि जर मी संतुष्टता तशी राखली नाही आणि तू जर मला एक संपूर्ण द्वीप दिलंस आणि त्याच्याबरोबर माझी संतुष्टता अपेक्षिलीस, होणार नाही. मी म्हणेन मला सप्तद्वीप दे, मला नवद्वीप दे, संपणार नाही म्हणाले. मनुष्य दानानी ते प्राप्त करून कधीच संतुष्ट होत नाही, आणि त्यामुळे मला ह्या प्रकारचं तुझ्याकडून दान नको आहे. म्हणाले, मी म्हणून वर देणाऱ्यांच्यामध्ये, दान देणाऱ्यांच्यामध्ये श्रेष्ठ असा तू. तुझ्याकडे मी फक्त 3 पावलांचीच भूमी मिळावी एवढी अपेक्षा करतो. माझं काम भागेल एवढं धन माझ्याजवळ मी बाळगतो. ठीक आहे असं म्हटल्यावर बलीला हसू आलं. म्हणाले, तुझी जेवढी इच्छा आहे तेवढं घे. असं म्हटल्यानंतर वामनांच्याकरता जमीन, म्हणजे त्या पावलांची भूमी देण्याकरता म्हणून संकल्प करायला बळीराजांनी झारी घेतली. आणि आता संकल्प करणार. शुक्राचार्यांना सगळं कळलं आहे. ते म्हणाले, हा साक्षात विष्णू आहे, यांनी या वामनाचा अवतार घेतला आहे आणि कश्यप आणि आदितींच्या पोटी जन्माला आला आहे. आता ह्या बळीचं सगळं वैभव दूर करण्याकरता हा आलेला आहे. हे सगळं वैभव त्याला इंद्राला द्यायचं आहे, हे सगळं कळलेलं आहे. शुक्राचार्य म्हणतात, राजा बळी, हे देऊ नकोस, तू भिकेला लागशील, काही तुझ्याकडे शिल्लक राहणार नाही, हा सगळं तुझं हिरावून घेऊन जाईल. त्यांनी सांगितलं, एकदा मी दान देतो असं म्हटलं आहे. म्हणाले, जो दानाचा एकदा संकल्प करतो, माझ्या दृष्टीने शास्त्रार्थ तुम्ही म्हणता तसा नाही. तुम्ही म्हणता की जर दान दिल्यानंतर आपला उदरनिर्वाह करण्या एवढंसुद्धा जर आपल्याकडे शिल्लक राहत नसेल तर दानाला हो म्हणू नये, नाही म्हणावं. शुक्राचार्यांना बळी म्हणतात, हा तुमचा जो शास्त्रार्थ आहे तो मला मान्य नाही. म्हणाले, तुम्हाला जे वाटतं आहे की हा माझ्याकडून सर्व भूमी घेऊन जाईल, मला निर्धन करेल, माझी राजलक्ष्मी निघून जाईल, जाऊ दे ना म्हणाले, काही बिघडत नाही. एकदा मी देईन असं म्हटल्यानंतर मी देईन हीच गोष्ट खरी होईल. धन संपून जातं, जाऊ दे म्हणाले. जो मागणारा आहे त्यांनी देणाऱ्याचं सगळं मान्य करावंच असं नाही आहे, आणि भोग भोगण्याकरता देणाऱ्यांनी काही शिल्लक ठेवावं असं पण नाही आहे. कशाला त्यांनी विचार करावा की देणाऱ्याला काही शिल्लक राहत आहे की नाही, काही गरज नाही. त्याला जे मागायचं आहे ते त्यांनी मागून घ्यावं, आणि देणाऱ्यांनी सुद्धा कशाला विचार करावा की मला काही राहतं का राहत नाही. त्यामुळे म्हणाले, एक लक्षात घ्या की मी देणार नाही हे असत्य आहे, मला हे पटणार नाही. कारण मी त्यांना तुम्हाला जे पाहिजे ते मागा आणि मी देतो असं म्हटलं. आता मी देणार नाही कसं म्हणेन, मी म्हणणार नाही. आणि त्यामुळे म्हणाले, एकच लक्षात घे, आता तुझ्या मृत्यूपर्यंत प्रत्येक गोष्ट अटळ होईल. आणि म्हणाले, तू ऐकत नाही आहेस. शुक्राचार्य गप्प राहिले. बोलून झालं होतं त्यांचं. राजाही एक क्षणभर गप्प राहिला आणि तो म्हणाला की हे बघा, भगवान आपलं म्हणणं खरं आहे. मी गृहस्थाश्रमी आहे. गृहस्थाश्रमी माणसाचा धर्म आहे गृहस्थाश्रम चालवणं. उपजीविकेच्या बाबतीत माझी काहीतरी काळजी मी करणं, मला त्याला काही बाधा येईल असं मला वाटत नाही. आपण एक लक्षात घ्या गुरुदेव, मी प्रल्हादांचा नातू आहे आणि त्यामुळे एकदा मी देण्याची प्रतिज्ञा केलेली आहे. आता मी धनाच्या लोभाने नाही म्हणणार नाही. आपण काही म्हणा. या म्हणाले, मी तुम्हाला एक दाखला देतो. आपण जसा मला शास्त्राचा दाखला देतात तसं म्हणाले, मी पृथ्वीचं वचन सांगतो की आपल्या कुलगुरूंना सांगतायत ते म्हणाले, पृथ्वी म्हणते की असत्याहून मोठा असा कोणताच अनर्थ नाही आहे. सर्वात मोठा अनर्थ
हे असत्य वर्तन करणं किंवा असत्य वचनाचा प्रलाप करणं. म्हणाले या ठिकाणी सगळं काही मी सहन करू शकते, कारण माझा गुणच आहे धरित्रीचा क्षमा करणं आणि सर्वांचं जे असेल ते तितिक्षेनी सहन करणं. पण म्हणाले खोटं बोलणारा मनुष्य जो आहे त्याचा भार मला सहन करता येत नाही. जेव्हा माणसं खोटं बोलायला लागतात तेव्हा पृथ्वी म्हणते मी त्यांचा भार सहन करू शकत नाही. सांगा म्हणाले गुरुदेव, मी आपली आज्ञा कशी पालन करू. म्हणाले युद्धामध्ये आपल्याला सांगतो, जो पाठ फिरवून निघून जात नाही असा रणांगणातला वीर श्रेष्ठ आहे. ते असे पुष्कळ मिळतील. कदाचित रणांगणामध्ये कोणी पाठ दाखवणार सुद्धा नाही, पण म्हणाले सत्पात्र व्यक्तींना श्रद्धेने दान करणारे मात्र तुम्हाला कमी भेटतील. अवघड आहे म्हणाले, असे लोक या जगामध्ये दुर्लभ आहेत. आपल्या अंतःकरणातली श्रद्धा दान देताना कधीच ढळू देऊ नये म्हणाले. असं सांगितल्यानंतर म्हणाले ह्या पवित्र कीर्ती हा भगवान विष्णू जर म्हणाले साक्षात ह्या वामनाच्या रूपामध्ये आले असतील तर म्हणाले कोणत्याही स्थितीमध्ये मला यशच आहे. त्यांनी जे मागितलं आहे ते मला नक्कीच मिळणार आहे, ते मी त्यांना देईन. म्हणाले त्यांनी पृथ्वी जरी हिरावून घेतली, जर दुसरे कोणी असले तर युद्धात माझ्याकडून मारले जातील. त्यांच्याकडून मी जे मिळवायचं आहे ते युद्ध करावं, पराक्रम करावा, त्यांना विरोध करावा, यश मिळवावं नाही तर अपयश मिळवावं, हे कुणी सांगितलं आहे म्हणाले. हे सर्व जे आहे ते मला स्वतःला योग्य वाटत नाही. आणि त्यांनी सांगितलं की शुक्राचार्यांनी हे दैवाच्या प्रेरणेमुळे म्हणाले जो उपदेश तुम्ही केलात की हे दैव मला प्रतिकूल होईल आणि ती प्रेरणा देऊन माझ्या सत्यप्रतिज्ञेला जर आपण बाधा आणत असलात तर म्हणाले मी असं हे उदारत्व म्हणत नाही, ही श्रद्धा मी म्हणत नाही. माझं औदार्यही संपलं आणि माझी श्रद्धाही संपली. त्यामुळे मी नाही बदलणार, मी असाच त्याला दान देणार, हा माझा ठाम निश्चय आहे. आपला शिष्य आपला ऐकत नाही हे पाहिलं आणि शुक्राचार्यांना अतिशय संताप आला. म्हणाले मूर्खा, तू स्वतःला काय पंडित समज, गर्विष्ठ म्हणाले स्वतःला अत्यंत गर्विष्ठ समजतोस, माझी उपेक्षा करतोस, माझ्या आज्ञेचं उल्लंघन करतोस. आता एक लक्षात घे, मीच तुला शाप देतो की तुझं ऐश्वर लवकरच संपुष्टात येईल, तुझं ऐश्वर राहणार नाही. असं हा संवाद होतो आहे. तोपर्यंत राजा बलीची जी पत्नी आहे विंध्यावली, ती सुवर्णाचा कलश घेऊन येते आणि वामनांचे चरण धुवावेत याकरता म्हणून ती पुढे येते. तिने त्यांचं चरण प्रक्षालन केलेलं आहे आणि बली पुढे आलेला आहे. त्या उत्तम अशा सुंदर अशा चरणांना धुताना बलीला मनापासून आनंद होत आहे. ते म्हणाले हे जे जल आहे त्यांच्या चरणाचं ते विश्वाला पावन करणार आहे, ते जल मी माझ्या मस्तकावरती धारण करतो असं म्हणून त्यांनी त्या जलाला धारण केलेलं आहे. आता संकल्प करायला निघालेला आहे. तर संकल्प करण्याकरता जेव्हा तो आला, नाही आलं तरी चालणार आहे, दिसतं आहे, नाही मिळालं तरी चालेल. संकल्प करण्याकरता म्हणून त्यांनी जल घेतलं, त्यांनी बंद झालं आहे आणि त्यांनी संकल्प केला. आणि संकल्प केल्याबरोबर आश्चर्य असं झालं की तो बटू वामन आहे तो आता छोटा राहिला नाही. आता आज जो आपला सगळा विषय संपला त्या भगवंताच्या अधिदैविक विराट रूपामध्ये ते परिवर्तित झाले. त्यांचं मुख, त्यांचे चरण, त्यांचा देह हे काहीच पूर्वीचं राहिलं नाही. आणि ह्या ज्या स्वरूपामध्ये हे विश्व दिसतं आहे, ज्या स्वरूपामध्ये हे परमात्मा दिसत आहेत, त्या बलिनी ही भगवंतांची इंद्रिय, त्याचबरोबर शरीरामधल्या सर्व वस्तू ज्याच्यामध्ये असणारं त्यात जे समाविष्ट आहे ते सर्व काही पाहिलं. त्या एकाच पायानी बलीची सगळी पृथ्वी भगवंतानी व्यापली. दुसरं पाऊल टाकलं ते आकाशात
आणि ते पाऊल आकाशातला हळूहळू हळूहळू हळू वर वर जात भुवा स्वहा महाहा जनहा तपहा सत्यम सत्यमच्या वर पाऊल गेलं. या सर्व चतुर्दश भुवनामध्ये ह्या वरच्या सप्तभुवनांना बाकीचं तर सगळं व्यापलंच आहे. या सगळ्यांना व्यापलं आणि आपल्या अनेक हातांनी सर्व दिशांना आपल्या कवेमध्ये घेतलं. ते सर्व रूप पाहिल्यानंतर स्वर्ग व्यापले, सर्व व्यापलं, सगळं ब्रह्मांड व्यापून झालं. आता बलीला विचारलं की बली, मी माझं तिसरं पाऊल कुठे ठेवू? आता त्याची जागा काय? तर त्यावेळी आता विचार प्रश्न सगळ्यांच्याच पुढे पडला की काय करायचं आहे. दैत्यांनी पाहिलं, ते म्हणाले हा कोणीतरी लबाड आहे, हा देव आहे, हा बहुतेक विष्णू आहे आणि हा आमचा घात करण्याकरता आलेला आहे. ह्याच्यावरती आता हल्ला करा आणि ह्याला संपवा. आणि त्यामुळे ते सगळे आपल्या बाजूनी शस्त्र घेऊन निघाले. त्या ब्रह्मचार्याच्या वेशामध्ये असणारे हे भगवान आहेत. ते म्हणाले कोणी भगवान वगैरे नाही, हा आमचं सर्वस्व हिरावून देणारा तो विष्णू. म्हणाले आता त्याला ठेवायचं नाही. आणि म्हणाले आधी आमची उन्नती झाली पाहिजे आणि देवतांची अवनती झाली पाहिजे. आणि म्हणाले हा भगवान जो आहे हा कालरूपाने आमच्या उन्नती अवनतीला कारण होतो असं बलिराजा तू सांगतोस, पण हे काही खरं नाही. हा काल असेल नाही तर कुणी असेल, आम्ही ह्याला संपवल्याशिवाय राहत नाही. बलीनी सांगितलं आपल्याला पुढे जायचं नाही, आपण त्याच्याशी युद्ध करू नका. म्हणाले जेव्हा दैव तुम्हाला अनुकूल होतं तेव्हा तुम्ही सगळे अजिंक्य होतात. आता म्हणाले देवानी आम्हाला जिंकलं आहे, ठीक आहे, आज आमच्यावरती युद्धामध्ये ते विजय मिळवतील, काय बिघडलं? आणि तुम्हाला अशा प्रकाराने या वामनाशी व्यवहार करण्याचं काही कारण नाही. आता वामन म्हणतात अरे बळी, तू मला 3 पावलं जमीन देतो असं म्हणाला होतास, आता काय झालं? म्हणाले 2 पावलांनी तर मी या सगळ्याला व्यापून टाकलं, आता तिसरं पाऊल मी कुठे ठेवू? म्हणाले तू मोठा संपत्तीमान आहेस, याचा तुला गर्व होता, मी काय मागेन ते तू देऊ शकशील असं तुला वाटत होतं. बळी, वैभवानी माणसाला, धनानी माणसाला, कीर्तीनी माणसाला मिळालेलं सगळं जे यशकीर्तीचं स्वरूप आहे ना, ते मनुष्याच्या ठिकाणी त्याला उन्मत्त बनवतं, त्याला अहंकारी बनवतं. तुला अहंकार झाला आहे बळी, आणि तुला असं वाटतं आहे की हे सगळं काही माझं आहे आणि जे माझं आहे ते मी तुला देतो आहे. म्हणाले तू काय मला देणार सांग म्हणाले. आणि भगवंत त्याचा धिक्कार करतात. अरे म्हणाले मला तू इतक्या प्रकाराने समजावलंस, काय काय माझ्याकडून मागून घे म्हणून मला सांगितलंस, पण म्हणाले तू मात्र मला यातलं काहीच देऊ शकला नाहीस, उलट माझं तिसरं पाऊल टाकायलासुद्धा जागा दिली नाहीस. तर बली म्हणतो नाही, मी असा खोटा बोलत नाही, आणि तुम्हाला जर माझं बोलणं खोटं वाटत असलं तर मी माझं बोलणं खरं करून दाखवतो. आपण आपलं तिसरं पाऊल आहे ते माझ्या मस्तकावर ठेवा. अजून हा देह तुमच्यापासून अलग आहे, अजून मी बाजूला आहे, अजून मी वेगळा आहे, माझ्या मस्तकावरती आपण पाऊल ठेवा. आपण मला शिक्षा करण्याकरता म्हणून मी ज्या अहंकाराने उन्मत्त झालो याचं आपल्याला वाटलं, त्याकरता आपण माझ्यावरती वरुणपाश टाकलेले आहेत. म्हणाले मला त्याबद्दल लाज वाटत नाही, मला त्याकरता दुःख होत नाही, कारण म्हणाले असं आहे की दैवानी मला बळजबरीने या राजलक्ष्मीपासून दूर केलं आहे आणि आपल्याजवळ आणलं आहे. मला भगवंताचे प्रिय भक्त जे आहेत प्रल्हाद, ते माझे आजोबा आहेत असं म्हणेपर्यंतच साक्षात पितर प्रल्हाद त्या ठिकाणी भूमीवरती प्रकट होतात. प्रल्हाद तिथे येतात. आल्यानंतर ते म्हणतात की भगवंता तुला मी नमस्कार करतो. आणि त्यांनी आपल्या ठिकाणी अत्यंत तेजस्वी आहेत, पितांबर धारण केलेलं आहे, अत्यंत प्रसन्न असं त्यांचं दर्शन आहे. असे प्रल्हाद तिथे उभे आहेत. ते बळीला यावेळी पाशात बांधलेलं आहे. प्रल्हाद आल्यानंतर बळीला दुःख होतं, डोळ्यात पाणी येतं आणि तो लज्जेने मान खाली घालतो. तो म्हणतो आपण माझे आजोबा आहात, पितर आहात आणि माझ्या प्रेमाने माझ्या स्मरणाने इथे आलेला आहात.
पण माझे हात वरुण पाशाने बांधलेले आहेत. मी आपलं साधं स्वागत पूजासुद्धा करू शकत नाही. मी आपल्याला नमस्कारसुद्धा करू शकत नाही. मी आपल्याला फक्त मान वाकवून वंदना करू शकतो. आणि प्रल्हादांनी पाहिलं भगवान तिथे उभे आहेत. ते म्हणतात, भगवंता आपल्या चरणावर मस्तक टेकवतो आणि आपल्याला म्हणतो की फार बरं झालं, आपण आज बलीला दिलेलं हे सगळं जे वैभव आहे ते काढून घेतलं. कारण म्हणाले हे वैभवच मनुष्याला फसवत असतं, हे वैभवच मनुष्याला अयोग्य मार्गाकडे नेतं. आणि त्यामुळे लक्ष्मीच्या मोहाने म्हणाले पुरुष, विद्वान, श्रेष्ठ योद्धे, पंडित म्हणाले कोण नाही, योगी आहेत, ज्ञानी आहेत, सगळेच्या सगळे म्हणाले आपापल्या परीने मोहित होतात. म्हणून हे सगळं जग आहे ना, म्हणाले प्रल्हाद सांगतात, उत्तम केलं आपण, माणसाने दरिद्री राहावं असंच मला स्वतःला वाटतं. म्हणाले हा बली जो आहे हा दानव आणि दैत्य यांच्यामध्ये श्रेष्ठ आहे आणि अग्रगण्य आहे, सगळ्यांची कीर्ती वाढवणारा आहे. ज्याला जिंकणं अवघड आहे अशा मायेवर सुद्धा यांनी विजय मिळवला आहे. भगवंत म्हणतात, प्रल्हादा तू असं म्हणू नकोस, हा मोठा अधिकारी आहे, ज्यांनी माझ्याकरता हे सर्वस्व अर्पण केलं. एवढंच नाही तर त्यांनी आपल्या देहाचा मोहसुद्धा सोडून दिला. म्हणाले मी ह्याचं धन हिरावून घेतलं, याला राजपदावरून दूर केलं, याची निंदा केली, याला पाशानी बांधलं, याच्या बांधवांना मी सोडून दिलं, याला अत्यंत कष्ट भोगायला लावले. एवढंच काय, म्हणाले ह्याच्या गुरुदेवांनी याची निर्भत्सना करून याला शापसुद्धा दिला. मी त्याला उपहासाने बोललो. इतकं सगळं झालं तरीसुद्धा हा दृढव्रती जो आहे हा सत्यवादी आहे. त्यांनी आपलं वचन फिरवलं नाही, त्यांनी आपला धर्म सोडला नाही. म्हणून म्हणाले मी सांगतो प्रल्हादा, हा सावर्णी मन्वंतरामध्ये माझा परमभक्त इंद्र होईल. या भक्ताला मी त्या मन्वंतरामधला इंद्र करणार आहे. तोपर्यंत विश्वकर्म्यांनी निर्माण केलेली ही जी सुतला नावाची नगरी आहे त्या नगरीमध्ये तो राहील. तो आता त्या सुतला लोकामध्ये जाऊन राहा असा त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. आणि त्याप्रमाणे आपल्या सर्व अनुयायांना घेऊन अत्यंत प्रसन्नतेने बली सुतला लोकामध्ये जातो. तिथे गेल्यानंतर आता आदितीची इच्छा पूर्ण झाली आहे. आता भगवंतानी अवतार घेतलेला आहे. आता भगवंत उपेंद्र बनून, इंद्र नाही, इंद्राचे असिस्टंट, त्यांचे सहाय्यक झाले आणि म्हणून ते उपेंद्र झाले आणि उपेंद्र रूपाने इंद्राला मदत करू लागले. आणि म्हणाले ह्या ठिकाणी आता हा जो माझा नातू आहे, प्रल्हाद म्हणतात की आता तुम्ही देवा उपेंद्र रूपामध्ये तिथे कार्यरत झालात. आता माझा प्रल्हाद नातू या बंधनातून सुद्धा सुटला आहे, तर त्यांनी कुठे जावं. म्हणाले मी त्याला जसं सांगितलं आहे की तू सुतला नगरीमध्ये जा, प्रल्हादा तुझ्याबरोबर त्याला आता बंधनरहित रूपामध्ये ठेवून घे आणि तुम्ही सर्वजण त्याच लोकामध्ये निवास करा. आणि तो तुझ्याबरोबर जोपर्यंत सावर्ण मन्वंतरी येत नाही तोपर्यंत तो तिथेच राहील. आणि तिथे राहून प्रल्हादा तूही बलीबरोबर सुखानी त्या स्थानावरती तुझी दिनचर्या चालव आणि अत्यंत उत्तम अशा श्रेष्ठ अशा उपभोगांचा तू तिथे लाभ घे. आणि तू एक गोष्ट पाहशील प्रल्हादा की मी कायम तुझ्या सुतला नगरीमध्ये तुझ्या द्वारावरती गदा घेऊन उभा राहिलेलो असेल. कारण म्हणाले ह्या बलीनी माझ्या तिसऱ्या पावलाकरता जेव्हा मस्तक ठेवलं आहे तेव्हा त्याचं जे माझ्यावरचं ऋण आहे ते मी विसरू शकत नाही आणि ते मी फेडूही शकत नाही. त्यामुळे अखंड त्याच्या दारामध्ये मी सेवक होऊन राहीन असं म्हटलं. त्यावेळी बलीनी प्रल्हादानी त्यांना प्रदक्षिणा केली आणि भगवान अंतर्धान पावले. आणि हा जो बलीचा आख्यानाचा विषय आहे तो ह्या ठिकाणी समाप्त होतो. राधे कृष्ण गोपाल कृष्ण, 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 राधे कृष्ण
ब्रह्मधन कमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद। लोग कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं, रुक्मिणी की तरह धुन लगाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद। लोग कहते हैं भगवान खाते नहीं, भिल्लिनी की तरह हम खिलाते नहीं, शाक प्रेमी विदुर सम जिमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद। दुख में तड़पे नहीं, सुख में भूले नहीं, प्राण जाए मगर धर्म भूले नहीं, धर्म धन का खजाना लुटाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद। वक्त आएगा ऐसा कभी ना कभी, हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी, ऐसा विश्वास दिल में जमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद, कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद, कृष्ण गोविंद कृष्ण गोविंद। आरती कुंज विहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की, आरती कुंज विहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की, गले में वैजयंती माला, बजावे मुरली मधुर वाला, श्रवण में कुंडल झलकाला, श्रवण में कुंडल झलकाला, नंद के नंद आनंद के कंद, मोहन व्रज चंद राधिका रमण बिहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की, आरती कुंज बिहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की। गगन सम अंग कांति काली, राधिका चमक रही आली, लतन में ठाड़े वनमाली, लतन में ठाड़े वनमाली, भ्रमर सो अलक कस्तूरी तिलक, चंद्र सी झलक ललित छवि श्यामा प्यारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की, आरती कुंज विहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की। कनकमय मोर मुकुट विलसे, देवता दर्शन को तरसे, गगन से सुमराशि बरसे, गगन से सुमराशि बरसे, बजे मूर्छंग मधुर मृदंग, वालिनी संग अतुल रति गोप कुमारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की, आरती कुंज विहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की। जहाँ ते प्रगट भई गंगा, कलुष कलिहारिणी श्री गंगा, स्मरण ते होत मोह भंगा, स्मरण ते होत मोह भंगा, बसे शिव शीस जटा के बीच, रहे अकीच चरण छवि श्री बनवारी की, गिरिधर कृष्ण मुरारी की, आरती कुंज विहारी की, गिरिधर कृष्ण मुरारी। चमकती उज्ज्वल तट रेणु, बच रही वृंदावन बेनु, चहु दिसि गोपी ग्वाल धेनु,
मुटिसी गोपी घाल धेनु हसत मुख मंद यशोदानंद देवकी छंद भक्ति गोपिका कुमारी की गिरिधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की गिरिधर कृष्ण मुरारी की जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता वेद तरुचे मधुर फळ स्वादुर सेजे सोज्वळ आत्मा राम मुनी सकळ से मुनी झाले जन सुफळ पहा पर आली अवनी की अघहरणी भव जल तरणी ही पतिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता येथे व्यासांची वाणी सार्थकी गुण गाऊ भगवत भक्तीची खाणी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष पथता देहाता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता कमले जणू मानस तीर्थ बालश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंसची चित्त लोक सुख मिळे संत विरपुळे सेवुनी रमले मान हरपले रस पीता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा गगनेला कोणासाचा प्राणची कीर्तनकारांचा देवा कविवर संतांचा हरिलिंगपेचा जणू मोराचा स्वयंप्रभेचा रवी अंतरीचा तम भरता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते देवी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित